नालासोपाऱ्यामध्ये आक्षेपार्ह शब्द वापरत रील बनवणं एकाला चांगलंच महागात पडलंय, अर्थात भोवलंय। रील स्टार समाजकंटकाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला। नालासोपारा पूर्वेच्या आंबेवाडी येथील घटना आहे। अशा प्रकारचे रील्स बनवून तुम्ही काही लाईकसाठी कोणत्याही समाजाला दुखवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलाय। आप लोग को गलतफहमी है कि हम 25 करोड़ है। इंशाल्लाह हम 50 करोड़ से भी ज्यादा है। दलित लोग को कौन गिनेगा? ये भी तो हमारे अपने ही पाले हुए कुत्ते हैं। की दलितांच्या विरोधामध्ये कोणीतरी एक क्लिप तयार केलेली आहे, ज्याच्यामुळे दलित समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे। त्याच्यावरून आम्ही अधिक माहिती घेतली असता आंबावाडी परिसरात जे आचोळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे, एक ज्ञानेश झा नावाचा एक मुलगा आहे। त्यांनी एक रील तयार केली होती, त्याच्यामध्ये त्याने दलितांविरोधी एक मजकूर टाकला होता। त्याच्यावरून अधिक माहिती घेऊन आम्ही त्याला तिथं पोलीस स्टेशनला आणून त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई केलेली आहे। साताऱ्याच्या माण तालुक्यातील पळकुटे येथे अनधिकृत वृक्षतोड करण्यात आली। अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून वृक्षतोडीवर संताप व्यक्त करण्यात आला। वृक्षतोड म्हणजे पोटच्या लेकरांची हत्याच असल्याचं सयाजी शिंदे यांनी म्हटलं। मात्र 30 वर्षाचे झाड तोडणे हा गुन्हा असून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। हा जो पुळकोटी गावातल्या सरपंच कॉन्ट्रॅक्टरने झाडं तोडली, यांचं दुर्दैव बघा। मान तालुका हा दुष्काळी गाव आहे। सातारापर्यंत पाऊस येतो, पुढे पाऊस येत नाही, तिकडे झाडं वाढत नाहीत आणि अशा लोकांना अशी अवदसा आठवते आणि ते अननेसेसरी अनावधान झाडं तोडतात। हे देशाचं आहे, आपल्या महाराष्ट्राचं आणि हे मान तालुक्याचं दुर्दैव आहे की पुळकोटी नावाच्या गावातल्या लोकांनी ही झाडं तोडली। राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये 2 नर वाघांच्या अस्तित्वाची नोंद करण्यात आली। वन विभागाच्या वतीनं सखोल पडताळणी केली जाते। नियमित गस्ती दरम्यान तसंच कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या पुराव्यांवरून आता STR 07 आणि STR 08 असे नामांकन असलेले दोन्ही वाघ नर असल्याचं स्पष्ट झालंय। वन विभागाच्या वतीने या दोन्ही वाघांच्या हालचालींवर आता सातत्याने निरीक्षण ठेवलं जात असून त्यांच्या क्षेत्रांचा अभ्यास देखील आता वन विभागाच्या माध्यमातून सातत्याने केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।